इथं खड्डा पडलेला 10 दिवस झाला. 10 दिवस झाला खड्डा पडलाय. त्याच्याकडे आतमधला पाईप पण बाहेर निघाला. ते पालिका म्युन्सिपालिटी सगळं इथे जाते इथून. एबीएमसी पोलीस चौकी पण येतं, ट्रॅफिक चौकी ते पण बघते, ते पण काय कारवाई करत नाही. तवा कोण वारलं ना तवा तिच्यावरती मट्टी लागणार, येणार सगळं पालिका बिलिका. तवापर्यंत कोण येणार नाही इथं. काय पब्लिकचं काय कोणाला ये नाही. पालिकाला पण काय टेन्शन नाही. ट्रॅफिकवाला बोलतोय हेल्मेट पण हेल्मेट टाका. हेल्मेट पेनलं तर पण खड्ड्यामध्ये अशी वारणार आहे, नाही पेनलं तर पण अशी वारणार आहे. मग काय करणार, काय जाऊ उपाय काय? 10 दिवस झाला खड्डा तसा जातो. खड्डा बंद करायला तयार नाही. ते पाईप पण बाहेर निघालाय. आज सकाळीपासून 4-5 जण वार पडले इथेच. मागणी एवढीच आहे माझी, ते खड्डा बंद करायला पाहिजे येतं. जसं बोलतं ना हे हेल्मेट पेना हेल्मेट टाका हे करा, तुम्ही खड्डे तर बंद करा. तुम्ही हेल्मेट टाकलं तर अशी वारणार, नाही टाकलं तर अशी वारणार आहे. हा इथं समोर बाजू एबीएमसी ट्रॅफिक चौकी आहे आपला, ते पण बघते, ते पण काय कारवाई करत नाही, ते पण काय सांगत नाही. मग कसं काय करायचं मग काम? हा 10 वेळा गाड्या आहेत, ते सगळं सांडपड आहे आपला हायवे आपला. येऊ बाईकवाले आहेत, फॅमिलीवाले असते, बारके मुलं असते, सकाळी शाळेचे बारकी मुले पण जाते येतं. काय झालं तर उद्या काय करणार? कोण याची जिम्मेदारी घेणार? पालिका घेणार का कोण घेणार?